आपण आलेलो आता निमसोड शितोळनगर मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे आणि ओपनच्या मैदान गाजवलं ते दुसऱ्या वासरानं आणि जबरदस्त पाहिलं. त्याचं नाव आहे स्पायडर. चला तर मग माहिती जाणून घेऊयात त्याची. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या. तुमचं नाव काय? माझं नाव किरण शेंडकर. बर. एक वेगळं नामकरण केलंय बैलाचं, म्हणजे क्वचित 1% अशी नावं कुठेतरी पाहायला मिळतात. मला वाटतं कोण कोण आलंय मध्ये त्याला घेतलेलं आपण एकदा. काय सांगाल, वेगळं नाव का ठेवलंय? त्याचं नाव आम्ही सरजा ठेवलं होतं आणलं तेव्हा. अच्छा. त्यानंतर हा भावी हा म्हणला सगळे नाव ठेवायचं सरजा, आपल्याला ते नाही ठेवायचं, आपल्याला ते नाही ठेवायचं, दुसरं काहीतरी नाव ठेवू आपण. बर. तर मग तो म्हणला आपण सरजा टोपण नाव ठेवू, त्याचं नाव स्पायडर ठेवू. स्पायडर उर्फ सरजा. बर. मग त्यामुळे त्याचं नाव स्पायडर पडलं. स्पायडरमॅन जसं जाळं विणतो त्या पद्धतीने आज पळाच्या माध्यमातून त्याने एक वेगळं कुठेतरी स्थान निर्माण केलंय का म्हणावं लागेल. बरोबर, तसंच केलं आज. काय आज तुम्हाला सांगतो, आज म्हणजे त्यांनी आम्हाला अपेक्षा पण नव्हती एवढी गाडी पळल आणि ह्या सीमित राहील आपण, तर राहिलो. आज कुणा सोबत नियोजन केलेलं कसं काय? आपले रोहन जांभळे आणि बैयाडावर गुणावरे त्यांची रायफल. वाटतो का बैलगाडी मालक म्हणून, कारण ओपनच्या मैदानात दुसरा वासरू राहणं सोपं नव्हे. हा, ते आहे. अभिनव तर वाटणारच. हा. काय इतिहास काय सांगाल, कुठून घेतलाय वगैरे वासरा संदर्भात माहिती दे की जरा थोडं. कारण शरीरयष्टी तर एक जबरदस्त आहे म्हणावं लागेल. आशपाक म्हणून लेंगऱ्यातले, त्यांच्याकडून घेतला होता आपण खोंड. एक 8 महिन्याचा खोंड होता, त्यावेळेस घेतला होता. बर. कशा पद्धतीनं घरातलं जे व्यायाम झाला, बाकीच्या गोष्टी झाल्या, ते कसं करताय मॅनेज? आपलं रेग्युलरच असतं. हा. बैल चालवायचा, इथून गेला ना की एक दिवस फक्त थांबवतो बैल, नाही तर बैल रोज चालवतो. 1-2 किलोमीटर रोज बैल चालवतो. बर. काय कितव्या सेमी मध्ये पळाला ते सांगा? 5व्या सेमीत पळालो आणि 36व्या गटात पळालो. 36व्या गटात. बर. काय पायऱ्याला वगैरे अडचणी दादा म्हटले तसे आजपर्यंत बऱ्याचशा अडचणी आल्या, निर्माण झाल्या? आजपर्यंत अडचणीच अडचणीत. हा. आम्हाला उद्या जर या बैलावर पळायचे ना, आम्हाला आजपर्यंत जोपर्यंत बैल मैदानात नाही तोपर्यंत आम्हाला खरं वाटत नाही का हा बैल आपल्या बरोबर पळेल म्हणून. कारण का बैलगाडी क्षेत्रात आज असं झालंय की आता हा म्हणतील, उद्या जर संध्याकाळी त्याला एखाद्या मोठ्या बैलाला फोन केला ना, तर तो त्यांच्याबरोबर पळायला तयार होतो. आपल्याला सांगतो बैलाचं असं झालंय, तसं झालंय, आमच्यासोबत झालंय तसं. त्यामुळे आता सांगितलं आम्ही. म्हणजे एक प्रकारे कुठेतरी शांतता निर्माण होती की पायऱ्या संदर्भात बऱ्याचशा अडचणी येऊन गेल्या. पायऱ्या संदर्भात म्हणजे आम्ही जर आपल्याला जर 24 तारखेला पळायचे, आज 15 तारीख आहे, आम्ही आजपासून नियोजन जर करत असलो तरी आमचं शेवटच्या दिवसावर नियोजन होतं. हे नियोजन रात्री झालंय आमचं. बर. रात्री झालंय आणि आज देवाच्या कृपेने आज नशिबात होतं आज तुमच्या 100% आणि आज ते शक्य झालं. बर. काय कोणाला समर्पित करायला आजचा विजय? समर्पित करणारा सगळ्या मित्रांना. बर. नाव काय तुमच्या ग्रुपचं? आमच्या जीवलग मित्रांचा ब्रेकफेल स्पायडर. बर. जीवलग मित्रांचा ब्रेकफेल स्पायडर. एक जीवलग मित्र काय म्हणजे किती? म्हणजे आज आम्ही इथे, आता ह्याचं वय बघा, ह्याचं वय बघा, हा बघा, ता बघा, आमची सगळी पोरं अशीच आहेत. आणि आता आम्ही इथं 6-7 जण आहे. जर त्यांना मग आता ते इथं नाही येत, लांब आहेत, त्यांना जर मग त्यांना आता कळलंय पण ते इथं येऊ शकत नाही, तरी तिथं येणार. ते कमीत कमी 20-25 जर येणार. घरातला परिवार झाला त्यांना कॉल वगैरे झाले का नाही? घरच्यांचा कॉल म्हणजे गाडी पळून आली ना त्यावेळेसच कॉल आला. त्याचे आई वडील असतील, माझे आई वडील, त्यांचे आई वडील, प्रत्येकाचे आई वडील त्यांना फोन करतात. बर. की काय झालं. त्यांना काही अजून एवढं माहित नाही यातलं की आपली गाडी किती गटात पळणार आहे, लाईव्ह लावता येत नाही. आपल्याला त्यांना पाठवायला लागतं की या गटात पळली बघा, ती बघतात, मग किती फोन करून सांगतात. एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, आणि खरंच म्हणावं लागेल आज जीवलग मित्रांच्या स्पायडरनं नादच केला म्हणावं लागेल. जीवलग मित्रांच्या स्पायडरने मित्रांसाठी नाद केला म्हणावं लागेल. सगळ्या मित्रांची इच्छा होती आपल्या बाईला पुढे काहीतरी लागावं. आम्ही आजपर्यंत अशा बऱ्याच मैदानात 1 नंबर 2 नंबर केलं. पण कुठल्या आपल्या बैलाच्या वरती असं कधीच लावलं नाही की सिंहगड केसरी, राजगड केसरी, वाघजाई केसरी. म्हणजे यापूर्वी पण बरेच फायनल घेतल्यात, पण आपण कधी लावलं नाही आजपर्यंत. पण आजपासून आता महाराष्ट्र केसरी स्पायडर म्हणून ओळखला जाणार. धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच तुमचा नंबर सांगा, म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असतील ते कॉन्टॅक्ट करतील. 90-21 44 67 82. अविनाश कोराडे. शुभेच्छा राहतील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. आता फायनलला तुम्हाला पळायला जायचे. धन्यवाद.